सभागृहात घेऊन सांगितलं असतं की दुपारच्या वेळेला मी नाहीये, कोणाला तरी मी बसवतो, तेवढं केलं असं चाललं असतं. गृहीत नका धरू आम्हाला. आत्ताच्या कुठे होणार आहे? मी असं बोलले नाहीये. हे पण तुम्ही असं माझ्याशी आर्ग्युमेंट का करता? नाही काय घडलं नाही, काय घडलं नाही, काय घडलं नाही, काय बोलताय, काय करताय का? तुम्हाला दिलं मला ते करू. म्हणजे ज्यांनी इतके वर्ष या या राज्याची वित्त संस्था सांभाळली त्याला तुम्ही नुसतं ऐकायला बसवलं. याला काय अर्थ आहे? अशी पद्धत नाही वागायची. ही कुठली पद्धत आली? नाही परत तुम्हाला डिस्टर्ब करायचे विरोधी पक्षनेत्यांना, तुम्हाला दाखवण्याचे उद्धव साहेबांना की तुम्ही फार चांगले विरोधी पक्षनेते आहात. खाली बसा पडतो का? बरं ऐका ऐका. सभागृहाची प्रथा, परंपरा, इतिहास असा आहे. बाकीच्या कुठल्याही सदस्यांचा असेल आम्ही एक वेळ समजू शकतो, परंतु या ज्या संविधानिक पदावरून ज्या वेळेला विरोधी पक्ष बोलतो त्या महाराष्ट्रातल्या असंख्य जनतेचा तो आवाज असतो आणि त्याचं भाषण ज्या वेळेला चालू असतं इथे कोणी बसलेलं नाहीये. आणि किती अन्याय करणार सुधीर भाऊंवरती, किती अन्याय करणार? म्हणजे ज्यांनी इतके वर्ष या राज्याची वित्त संस्था सांभाळली त्याला तुम्ही नुसतं ऐकायला बसवलंय. याला काय अर्थ आहे? माझी हरकत आहे, आपण रुलिंग द्यावं. माझी हरकत आहे की या अशा पद्धतीने सभागृह चालू शकतं का? किमान ज्यांनी अर्थसंकल्प मांडला त्या केसरकरांना बोलवा. राज्यमंत्री त्यांच्याकडे नाहीच आहेत, त्याच्यामुळे कोणाला राज्यमंत्री पदाचे जे डोळे लावून बसले ते त्यांना काय मिळालेलं नाहीये. राज्यमंत्री नाहीये. कॅबिनेट असली असती, कमीत कमी विनंती केली असती की आज कॅबिनेट आहे, आम्हाला कॅबिनेट पुरता थोडीशी तुम्ही सवलत द्यावी, दुसरे आम्ही कोणाला तरी बसवतो, आम्ही मान्य करूया. लाथाड काय? माझ्या माहितीप्रमाणे मी चेक करून घेते, पण 2 वाजता कॅबिनेट आहे. 2 वाजता कॅबिनेट. नाही तुम्ही असं आर्ग्युमेंट नका करू. तुम्ही खाली बसा बरं. तुम्ही खासदारी काय? मला तुमचा मुद्दा मी सगळं आतून ऐकलेलं काय झालं ते. हे पहा, मी सन्माननीय केसरकर साहेबांशी या विषयावर चर्चा केली होती. कालच बजेट सुरू करायला पाहिजे होतं, पण त्यांचा पण बिझनेस बऱ्याच वेळेला होता. दरेकरजी मला थोडं कॉन्सन्ट्रेट करू द्यावं. तुम्ही सगळेजण एका जागी बसून तुम्ही दोघे गप्प बसा आधी. शांत बसा. नाही सारखं खाली बसून ओरडायचं नाही दोघांनी एकमेकावरती. शांत राहा. तुम्हाला काय असं वाटतंय की माझा आवाज मी चढवू शकत नाही? नाही मग शांत राहा. हे पहा, मी केसरकर साहेबांशी बोलले होते. अजितदादांना तर शक्य नाही येणं, उपमुख्यमंत्री आहेत ते. दुसरे सुधीर भाऊ असे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डिस्टर्ब होणारा नेताच नाहीये, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे मला केसरकर साहेबांनी विनंती केली होती की मला शक्य नसलं तरी सुद्धा मी नोट्स घेऊन प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आणि बरब साहेब, आपण अनेक सरकार इथे पाहिलेली आहेत. अशा वेळेला प्रत्येक वेळेला अर्थमंत्री अगदी बसतात ऐकायला, असं शक्य होत नाही. माझं म्हणणं असं की एकमेकाला आपण सहकार्य करत असतो. त्याच्यामध्ये उलट मी म्हणेन चांगली गोष्ट की सुधीर भाऊ तिथे आहेत, म्हणजे त्यांच्यासारखी व्यक्ती इथे सभागृह. नाही पूर्ण करा. हा तुम्ही कोण? कुठलं ऐकायला म्हणजे काय? ते काय गायडन्स देत नाहीत का सरकारला प्रत्येक बाबतीमध्ये? त्यांचा नाही हा विषय नाही. आता तुम्हाला एवढं प्रेम होतं तर त्यांना निवडून द्यायला पाहिजे होतं तुम्ही. नाही उगाच काहीतरी बोलतो, विषय काढून कमी असता असं. हे पण ऑलरेडी बजेटचा शेवटचा दिवस आहे. आपल्याला सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्यांना भाषण करण्याच्यासाठी म्हणून आता ते उभे राहिलेले आहेत. अशा वेळेला आपण असा का मुद्दा करतोय? आता काय माहितीये का, बाहेर असं